सातपूर ITI सिग्नल येथील ऑरा बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला PL ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। लोंढेसह त्याचा साथीदार प्रिन्स सिंग याला देखील उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात आलं आहे। गुन्हे शाखेच्या पथकानं सातपूरच्या गोळीबार प्रकरणानंतर आरोपींचा शोध सुरू केला होता। पोलिसांना माहिती मिळताच उत्तर प्रदेशातील बडौद आणि राजस्थानमधील कोटपुतली या ठिकाणी शोधकार्य सुरू केलं। पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात भूषण लोंढेने 34 फुटावरून उडी मारली। यात त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाला आहे। भूषण लोंढेवर भारतीय दंड संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यारे कायदा, मकोका आणि मोका यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी त्याचे वडील व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे यांच्याकडूनही पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वधवून घेतलं होतं। सातपूरचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढेला आधीच या प्रकरणात सहआरोपी केलं गेलं आहे। दोघेही सध्या नाशिक रोड कारागृहात आहेत। शहर पोलिसांनी लोंढे टोळीवर मकोका अन्वये कारवाई करत PL ग्रुपशी संबंधित अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत। भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीवर झालेली ही कारवाई नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे। सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला। तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तेथे क्राईम ब्रांच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते। यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ निघून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील। त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी छतावरून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली। त्या उडी मारल्यावरून त्याच्या पायाला इंजुरी झाली। त्याने तिकडे उपचार घेतलेले आहेत। त्या उपचारानंतर त्यांना डॉक्टरांनी सोडलेला आहे आणि आता तो ट्रान्झिट रिमांडमध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत पोहोचेल। आपल्याला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता। त्याच्याविषयी अनेक तक्रारी आहेत आणि गुन्हे देखील दाखल आहेत। यापुढे देखील तक्रारी येऊ शकतील। तर जेव्हा तो ताब्यामध्ये येईल त्याच्याकडे आणखी चौकशी होईल। त्यानंतर आणखी गुन्हे नक्कीच उघडकीस येतील।